वेगवेगळ्या नद्यांवर धरणं ही बांधली गेलेली आहेत, बांधली जात आहेत. पण तिथं तर कुठलं मंदिर असेल तर करायचं काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे. परंतु याला उत्तर दिलेलं आहे आपल्या तिलच बांधवांनी. काय केलं त्यांनी हे आपण मांजरा धरण बघत आहोत. आणि या धरणामध्ये संगमेश्वर मंदिर होतं, पलीकडं सावरगाव, धनेगाव आणि इकडं धाबा शिवारातच होतं हे. हां हां हां. आणि मग आता करायचं काय? मग तिथलं मंदिर जे आहे तिथील मूर्त्या ह्या आणल्या गेल्या टेळे यांच्या शेतामध्ये. त्या या मूर्त्या आहेत, नंदीच्या मूर्त्या आणि शिवपिंड आपण बघत आहोत. आणि मग इथं टेळे, लक्ष्मण टेळे आणि नानासाहेब टेळे यांच्या शेतामध्ये इथं जवळच या मूर्त्या इथं ठेवल्या गेल्या. आणि नंतर पुढं तात्पुरतं बांधकाम हे केलं गेलं, परंतु लोकवर्गणीतून नवसंगमेश्वर मंदिर इथं हे उभं राहिलं, ते आपण बघत आहोत. हेच आहेत ते लक्ष्मण टेळे आणि माफ करा, हे आहेत लक्ष्मण टेळे आणि आपण आहात नानासाहेब टेळे. यांनी आपली जमीन या मंदिरासाठी दिलेली आहे आणि ते मंदिर आपण बघत आहोत. धनेगाव धरणाबद्दल डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी मी आलो होतो. मंदिर दिसलं आणि आलो आणि मग ही माहिती